हाय फ्रेंड्स, आज पुन्हा एकदा आपण नवीन चॅप्टर किंवा नवीन एखादा भाग बघण्यासाठी आज आपण इथं पुन्हा एकदा भेटायला लागलेलो आहोत. विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या यूट्यूबवरती जे व्हिडिओ मी दिलेलं होतं ते यूट्यूब व्हिडिओ आय होप तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल आणि ते ज्या पद्धतीने मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं होतं ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला असेल अशी मी आशा करतो. आणि आज आपण त्याचा पुढचा एक तोच भाग सेम पद्धतीनं आपण बघायला सुरुवात करणार आहे. विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माइंड मॅपिंग नावाचं एक सॅम्पल आपण 4 मार्कासाठी जे आहे ते आपण बघितलेलं होतं. माइंड मॅपिंग हा खूप महत्त्वाचा भाग आहे की बाबा माइंड याचा अर्थ मन किंवा बुद्धी आणि मॅपिंग याचा अर्थ त्याचं एक पद्धतीचं चाचणी करणे. एक कन्सेप्ट जी असते ती कन्सेप्टला किंवा तुमच्या आयडियाजला ज्या पद्धतीने ग्राफिकली एक्सपोज करायचं असतं किंवा ग्राफिकली मांडायचं असतं त्यालाच आपण माइंड मॅपिंग असं म्हणलं जातं. देर आर सो मेनी कन्सेप्ट्स वी हॅव टू एक्सपोज, वी हॅव टू एक्सप्रेस with the help of the graphical presentation that is called as mind mapping. आणि ह्या माइंड मॅपिंगमध्ये बरेच असे घटक असतात. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की बाबा एक असं घटक दिला गेलेला असतो, त्या घटकाचे अनेक बेसिक फॅक्टर त्याच्यामध्ये दिले गेलेले असतात आणि त्या बेसिक फॅक्टरचे अनेक जे काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्सची माहिती आपल्याला माइंड मॅपिंगमधून सांगितली गेलेली असते आणि मग ह्या माइंड मॅपिंगचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. आज ॲक्च्युली परत एकदा आपण त्याच पॉईंटकडे वळणार आहे, कारण की माइंड मॅपिंग इट मीन्स काय आहे हे सांगितलं गेलेलं आहे. लेट इट विल बी सी दॅट व्हॉट इज अ माइंड मॅप फॉर स्टुडंट्स. अ माइंड मॅप इज अ डायग्राम दॅट डिस्प्लेज इन्फॉर्मेशन व्हिज्युअली. द सब्जेक्ट ऑफ अ माइंड मॅप इज ऑलवेज लोकेटेड इन द सेंटर ऑफ द मॅप. अ माइंड मॅप इज अ डायग्राम दॅट डिस्प्लेज इन्फॉर्मेशन व्हिज्युअली. एक अशी माहिती असते जी माहिती एक चित्राच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडली जाते आणि त्यालाच आपण माइंड मॅपिंग म्हणायचं. सब्जेक्ट एक विषय असतो, ज्या विषयाची अतिशय रेखीव अशी पद्धतीनं मांडणे किंवा एक माहिती त्यामध्ये केली गेलेली असते आणि मग त्या माहितीचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. फ्रॉम देअर रिलेटेड आयडियाज अँड कीवर्ड्स branches out in all directions resulting in a radiant structure. की ज्या पद्धतीनं एक रेडियंट स्ट्रक्चर दिलं गेलेलं असतं, एक ब्रँचेस दिले गेलेले असतात. मी तुम्हाला आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू देर इज अ नो बिग डिफरन्स बिटवीन द ट्री डायग्राम अँड द माइंड मॅपिंग, बट लेट इट वी हॅव टू मेक अ डिफरन्स इन बोथ दॅट थिंग्स. त्या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला फरक करायचा असतो की बाबा ज्या पद्धतीनं माइंड मॅपमध्ये त्याचे डिटेल्स अनेक 4-5 पद्धतीने मांडले गेलेले असतात, परंतु ट्री डायग्राममध्ये केवळ 2च फॅक्टरवरती फोकस जास्त केलं गेलेलं असतं. हॅज युअर टीचर एवर टोल्ड यू टू स्टॉप डुडलिंग अँड फोकस ऑन टेकिंग नोट्स वेन इट वन कम्स विथ द यूज ऑफ डिफरंट कलर्स. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स दिले गेलेले असतात. त्या कलर्सच्या माध्यमातून आपल्याला आपल्या माइंडवरती इफेक्ट होण्यासाठी काही सॅम्पल्स, काही एक्झाम्पल्स दिले गेलेले असतात. मी एक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की वन पिक्चर कॅन स्पीक मोर दॅन 1000 वर्ड्स. असं म्हणलं जातं की बाबा एक जे चित्र आहे ते चित्र 1000 शब्दांपेक्षा जास्त माहिती बोलून जातं आणि हे ज्या वेळेला आपल्याला माहिती बोलत असतं त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की त्याचे इफेक्ट्स डायरेक्टली आपल्या माइंडवरती होतात आणि मग ते माइंडवरती इफेक्ट होण्यासाठीच याची संरचना केली गेलेली असते. वाय इज माइंड मॅपिंग हेल्पफुल फॉर द स्टुडंट्स compared to traditional linear notes studying using flashcards or brainstorming with the bullet points and outlines? Mind maps have a lot of advantages. There are so many advantages of mind mapping. You will become a bore like as boredom from that write down the notes and with the help of the textbook. पुस्तकाच्या सहाय्याने किंवा पुस्तकाच्या माध्यमातून ज्या काही नोट्स दिल्या गेलेल्या असतात
त्या नोट्सचा अभ्यास करून आपण बोर्डम झालेलं असतो किंवा बोरिंग झालेलं असतं. मग आपल्याला काय करायचं असतं की या जे काही माइंड मॅपिंग आहे त्या माइंड मॅपिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं जसे की ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज ज्या असतील त्या ॲक्टिव्हिटीज सोडवत असताना आपल्याला माइंड मॅपिंग याचा उपयोग होतो. आणि मग आपल्याला असं सांगितलेलं की हिअर आर जस्ट अ फ्यू ऑफ रिझन्स वाय माइंड मॅप आर सो इफेक्टिव्ह. they are given here the different type of effects. Why should we learn the mind mapping? A mind maps radiant structure directly corresponds to the way our brain store and retrieve information. It is there directly corresponds to our way brain store. म्हणजे जिथं आपल्या मेंदूमध्ये ज्या पद्धतीनं आपलं नॉलेज ॲक्वायर केलं जातं, स्टोअर केलं जातं, ते स्टोअर करत असताना या माइंड मॅपिंगचा खूप महत्त्वाचा वाटा असतो त्याच्यामध्ये. अ माइंड मॅप कन्वे द हिरार्की अँड रिलेशनशिप बिटवीन इंडिव्हिज्युअल आयडियाज अँड एनेबल्स यू टू सी द बिग पिक्चर. Mind map is the most important factor to show you the relationship between the structure and the images. When you will see the structure, the diagram, the picture at that time, what they felt you, what it was become an effect on your brain, दॅट इज अ इम्पॉर्टंट अस्पेक्ट. की आपण एखादं पिक्चर बघतो, एखादं चित्र बघतो, एखादं जे काही डायग्राम असेल ते बघतो. हे बघितल्यानंतर त्याचे जे काही इफेक्ट्स असतात ते इफेक्ट्स आपल्या माइंडवरती कोणत्या पद्धतीनं होतात, किती चांगल्या पद्धतीनं होतात हेच सांगण्यासाठी आपल्याला माइंड मॅपचा आधार घ्यावा लागतो. A mind map makes use of mental triggers such as pictures, colors and connections to help your brain memorize things more easily. It is become a very helpful. Look at when you are concentrate on the different type of concepts. It is very significant thing is that if you will write down some things, you will become a forgive that thing. But when you see a picture with the help of different colors, graphically presentation, you will not forgive that things. काही गोष्टी ज्या वेळेला आपण पुस्तकामधनं शिकलेले असतो त्या गोष्टी शक्यतो आपण कधी कधी विसरत असतो. परंतु ह्याच गोष्टी ज्या वेळेला आपण एखाद्या पिक्चरच्या साहाय्याने, एखाद्या ग्राफिकलच्या साहाय्याने ज्या वेळेला आपण बघतो, त्यावेळेला शिकतो, त्यावेळेला आपल्या या गोष्टी आपल्या माइंड मॅपिंगमधून कधीही विसरलं जात नाही आहे. द बेस्ट पार्ट, माइंड मॅपिंग डझंट फील लाईक वर्क. हां, इट इज मोर इम्पॉर्टंट थिंग ऑल्सो. वेन यू वेर लर्निंग ॲट दॅट टाईम you have to feel I am doing a work, but when you are learning the mind mapping, you will feel that I am not learning something from the textbook, I am not doing a work, now I am learn something from my mind of the bottom of the heart. ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट शिकत असता पुस्तकामधनं, ते आपल्याला शिकायचं आहे म्हणून आपण शिकत असतो, एखादं वर्क, एखाद्या कामासारखं आपण करत असतो. परंतु ज्यावेळेला आपण माइंड मॅपिंग बघणार आहे, त्या माइंड मॅपिंगमध्ये ज्यावेळेला तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकता, तर त्यावेळेला आपल्याला असं वाटत नाही की बाबा आपण कोणत्याही पद्धतीची गोष्ट शिकतो आहे किंवा कोणत्याही पद्धतीच्या गोष्ट आपल्याला फोर्सफुली आपल्या माइंडवरती घातलं चाललेलं आहे. माइंड मॅपिंग टेक्निक्स फॉर स्टुडंट्स. इफ यू आर नॉट शुअर हाऊ टू गेट स्टार्टेड क्रिएटिंग माइंड map, check out our mapping. It will walk you through the exact process you need to follow the create minds. की आपण ज्या पद्धतीनं माइंड मॅपिंग शिकणार आहे, ते माइंड मॅपिंग शिकत असताना आपल्याला काही टेक्निक असतात, काही ट्रिक्स असतात. त्या ट्रिक्सचा वापर करून आपण काय करणार आहे, या गोष्टी बघणार आहे की जेणेकरून आपल्याला
हे शिकत असताना सोपं जाईल. एव्हरीथिंग यू नीड टू नो अबाउट वर्किंग विथ द माइंड मॅप्स इन वन कॉम्प्रेहेन्सिव्ह कोर्स विथ लॉट्स ऑफ प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स. इट मीन्स प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. जोपर्यंत एक गोष्ट माहीत असू शकत नाही आहे, त्या माइंड मॅपिंगमधलं डिटेल्स माहीत असू शकत नाही, यू विल नॉट राईट अ माइंड मॅप. A mind map is a type of visual diagram that consists of centralized subject and related topic of ideas branching off from it in all directions. From each topic, subtopic can again branch off, resulting in a radical structure. A mind map is a type of visual diagram. It means, I have already told you, mind map it means a visual diagram, a visual effect. You have to give that concept if you want to proceed, if you want to present that information to the front of the other people. दुसऱ्यांच्या समोर तुम्हाला एखादी माहिती ग्राफिकली किंवा प्रेझेंटेशन ठेवायचं असेल तर त्याचं माइंड मॅप हे सर्वात जास्त इफेक्टफुल एक कन्सेप्ट, एक पॉईंट आहे ज्याला आपण त्या माध्यमातून आपण ठेवू शकतो. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याचा जो मेन भाग आहे, जो मेन कोर आहे, जे टॉपिक आहे तो यूज युअर हेड आहे. यूज युअर हेड इट मीन्स आपल्याला आपल्या डोक्याचा वापर करायचा आहे. आता ही एक कन्सेप्ट झाली, आपल्याला आपल्या डोक्याचा कसा वापर करायचा ही एक कन्सेप्ट झाली. परंतु याला जे काही ब्रँचेस दिले गेलेले आहेत ते ब्रँचेस सब टॉपिक असतात. की आता नाव लुक ॲट, आय विल टोल्ड यू वन एक्झाम्पल दॅट आपलं शरीर हे मेन टॉपिक झालं तर त्याचे ब्रँचेस काय येतील, लाईक एज अवर हेड, अवर हँड, अवर नोज, अवर आईज, अवर लेग, अवर टो, अवर what we can say that is the tongue, teeth. It is all the branches of that body. आता इथे यूज युअर हेड हा मेन जरा टॉपिक झाला असेल तर आपल्या डोक्याचा वापर करायचा. आपल्या डोक्याचा वापर करायचा असेल तर मग कसं करू शकतो, अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, अकॉर्डिंग टू द टाईम, अकॉर्डिंग टू द प्रेझन्स ऑफ माइंड, अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. अँड काही भाग इथे सांगितलेले आहेत त्याने. पहिला आहे ब्रेन. ब्रेन याचा अर्थ मेंदू, परफॉर्मन्स अँड थिंकिंग. तुम्ही तुमच्या डोक्याचा वापर करायचा असेल तर मग तुमचं परफॉर्मन्स कसं आहे, तुमच्या मेंदूचा परफॉर्मन्स कसा आहे आणि तुम्ही कसं विचार करू शकता याचं मेन टॉपिक आहे यूज युअर हेड. त्याचं पुढचं आहे रीडिंग. रीडिंग इट मीन्स वाचन, आय मोमेंट असेल, त्याच्यानंतर प्रॅक्टिस असेल आणि द फास्टर असेल. इफ इट मीन्स तुम्ही तुमच्या डोक्याचा वापर करत असेल तर आपल्याला वाचन येऊ शकतं. वाचन आलं असेल तर वाचत असताना आपण आपल्या डोळ्यांची मुवमेंट कसं ठेवू शकतो, त्याच्यानंतर वाचनाची प्रॅक्टिस कसं करू शकतो. आणि गो फास्टर अँड फास्टर, की एकदा आपल्याला वाचायची सवय लागली तर मग आपण त्याचं जास्तपेक्षा जास्त कशा फास्ट पद्धतीनं वाचू शकतो हेही बघावं लागतं. त्याचं नेक्स्ट पॉईंट आहे माइंड मॅप्स. कीवर्ड्स ज्यावेळेला आपण वाचणार आहे ते वाचत असताना की आलेले जे काही कीवर्ड्स आहेत, महत्त्वाचे शब्द आहेत, ते महत्त्वाचे शब्द आपण कसं बाजूला घेणार, त्याच्यामध्ये असलेले बिग पिक्चर्स, जे काही मोठमोठे चित्र आहेत ते मोठमोठे चित्र कसं वापरणार. अँड द रेडियंट स्ट्रक्चर इट मीन्स इफ यू हॅव टू मेक इट द स्ट्रक्चर ऑफ रेडियंट, what type of uses the structure of that radiant. हे 3 माइंड मॅपचे महत्त्वाचे प्रकार आहेत. and the last is the least, and that is the memory. When you are using your head at that time, it is very important, you will require that information, you will store that information, that reading material in your memory, because if you are forgetting, if you are forgetting the information, so there is no uses of that reading. First of all, that is memory. Memory is
the best factor is that questions during learning and the learning after. It means before learning and the after learning you have to make the questions on that topic, on that information, that is the use your head. We will be see these examples with the help of that. हा तर विद्यार्थी मित्र हो, आपण या व्हिडिओमध्ये माइंड मॅपिंगचे अनेक एक्झाम्पल किंवा असलेली अनेक माहिती बघितलेली आहे. तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीनं घरी बसून एक काम करायचं आहे किंवा ज्या पद्धतीनं मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक सॅम्पल सोडून दाखवलेलं होतं ते सॅम्पल घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने बरेच सॅम्पल घ्यायचे आहेत. जसं ट्री डायग्रामचे मिळते त्या पद्धतीने माइंड मॅपिंगचे एक्झाम्पलसुद्धा मिळतात. ते माइंड मॅपिंगचे एक्झाम्पल समोर ठेवायचे आहेत, नोटबुकमध्ये उतरवायचं आहे आणि मग आपण प्रॅक्टिस करायची की बाबा व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ माइंड मॅपिंग. ते सोडवत असताना आपल्याला प्रत्येक ब्रांचेसवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की बाबा कशा पद्धतीनं त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कशा पद्धतीनं टॉपिक दिलेले आहेत, कशा पद्धतीनं सब टॉपिक डिटेल्स दिलेले आहेत, ते सगळे डिटेल्स बघून तुम्ही सोडवणार आहात. आणि ज्या पद्धतीनं आपण ते व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की त्याची इन्फॉर्मेशन कशा पद्धतीनं आहे तशा पद्धतीनं तुम्ही घरी बसून त्याची प्रॅक्टिस करायचं आहे. राहिलेलं माइंड मॅपिंगचं नेक्स्ट एक्झाम्पल आपण पुढच्या वेळेस किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. थँक्यू.